प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा फटका लोणावळ्यातल्या नागरिकांना बसलाय। प्रशासनानं लोणावळ्यातल्या धरणातलं पाणी चुकीच्या मार्गाने बाहेर काढल्यानं लोणावळ्यात पूर आलाय आणि तिथली स्थिती गंभीर झालेली आहे। हुडको वसाहतीमध्ये गेल्या 2 दिवसापासून पाणी भरलेलं आहे। जवळपास 5 फूट इतकं पाणी घराघरात आहे। 200हून अधिक घरं पाण्याखाली गेली आहेत। नागरिक पाण्यामध्ये अडकून पडलेले आहेत। यामध्ये लोकांच्या घरात प्रचंड नुकसान झालेलं आहे। 5 फुटापेक्षा जास्त पाणी साचलेलं असल्यानं भविष्यात तिथे रोगराई पसरण्याची शक्यता आहे आणि याच्याच जोडीला हा संपूर्ण परिसर अत्यंत असुरक्षित बनलाय। ज्या परिसराला सह्याद्री नगर असंही म्हटलं जातं, हुडको कॉलनी असंही म्हटलं जातं, तिथली परिस्थिती भीषण आहे। आम्हाला याच्या अगोदर प्रशासनाकडनं खूप चांगल्या प्रकारे सहकार्य मिळालं, पण ह्या वेळेस प्रशासनाकडनं कोणत्याही प्रकारची सूचना नाही। लोणावळा प्रशासन काय करतंय हेच कळत नाहीये। कोणी आमच्याकडे डुंकून पाहायला तयार नाही, कोणी फिरकलं नाही। ना मुलांना दुधाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, लाईट नाही, पाणी नाही, इतकी गंभीर परिस्थिती करून टाकलेली आहे। ह्या सगळ्याला जबाबदार कोण? हे वरच्या प्रशासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, एवढी माझी एक कळकळीची विनंती आहे। पटकन आम्ही आमच्या प्रतिनिधी सारिका सावंत यांच्यापर्यंत जातोय। सारिका, आत्ताच्या घडीला तिथली परिस्थिती कशा पद्धतीने आव्हानात्मक बनली आहे आणि चुकीचा पाण्याचा मार्ग ठरवला कोणी? नक्कीच काल जो आहे तो अतिमुसळधार पाऊस तिथे पडला होता। आज पावसाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे, म्हणून तिथलं पाणी जे आहे ते कालपर्यंत 5 ते 6 फूट पर्यंत होतं, ते आता पाणी 2 ते 3 फूट राहिलेलं आहे। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हे पाणी सगळं हुडको नगरात शिरलं होतं। आता सध्या तरी प्रशासनाने तेथील नागरिकांना स्थलांतरित केलेलं आहे। काही नागरिकांना शाळेत ठेवणं, काही सभागृहात ठेवणं असं ठेवण्यात आलेलं आहे आणि आता सध्या तरी त्या नागरिकांना इतर सोयी सुविधा प्रशासन देत आहे, पण अजून तरी पाणी तिथलं ओसरलेलं नाहीये। धन्यवाद। आपण या सगळ्या घटनाक्रमाकडे लक्ष ठेवावं। हुडको परिसरामधल्या पाण्याची पातळी कमी होत असल्याची ताजी माहिती आमच्या प्रतिनिधी आणि सहकारी सारिका सावंत देत आहेत। मात्र तसं असलं तरीही अद्याप परिस्थिती गंभीर आहे।